कवी नाग देशपांडे कंचनीचा महल या आपल्या दीर्घ कवितेत म्हणाले होते की नकोस घाबरू उगाच पथिका, मलाही चैतन्य होते, तुझ्याच सारखे मलाही एकदा यौवन लावण्य होते। थांबला पथिक किंचित हलला पिवळा निर्जन माळ, आणिक उठला चांदण्यावरती अस्पष्ट नर्तन ताल। थांबच पथिका एकच घटिका, नंतर उतर खाली, ऐकरे पथिका मीही होते गलिका दूरच्या मागच्या काळी। मीच हा बांधला होता रे महाल, आता हा ओसाड आहे, याच्या या दक्षिण दाराच्या बाहेर आता मी दगड आहे। दोनच उरले मजले खालचे, कुणीच नाही रे गडी, एकही कवाड नाही रे आणिक एकही नाही रे कडी। घुमतो पारवा झुंबतो गारवा, वाऱ्यात वाजते शिटी, सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी, सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी। हे इथून चढत आलो। हे काय ठिकाण आहे की जे एवढ्या जंगलात एवढ्या उंचीवर घनदाट अरण्यात बांधावंसं वाटलं असेल? इथे कोण राहत होतं आणि कशासाठी हे ठिकाण बांधलं असावं आणि या नीरव शांततेत काय होत असावं? चला बघूया आपल्या शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर। होय मित्रहो, आपण सध्या आहोत ते महाराष्ट्र हैदराबाद या राज्य महामार्गावर, अकोला जिल्हा ते वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यावर, पातूरच्या घाटात। आणि माझ्या मागे तुम्ही जो बघता आहात तो ढासळलेला कंचनीचा महल। या महालावर आपण सध्या आहोत। समुद्र सपाटीपासून हे अतिशय उंच असलेलं ठिकाण आणि जवळपास 2 गुंठे जाग्यात हा महाल एकेकाळी होता। काय हा महाल आहे, कोण होती ती, कोणी तिला इथे राजाश्रय दिला आणि हीच जागा का निवडली, बघूया। कंचनीचा महल। कंचनी म्हणजे काय तर साधारणतः आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करणारी स्त्री म्हणजे कंचनी। या शब्दाला अनेक अर्थ आहेत। तिला गणिका देखील म्हटलं जातं, वेश्यासुद्धा म्हटलं जातं, परंतु या तीनही शब्दामागच्या कृती आणि भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत। कंचनी म्हणजे ती स्त्री जी सौंदर्यवती तर आहेच, त्यासोबत तिला गाण्याचं आणि नृत्याचं अंग देखील आहे। तर हा कंचनीचा पातूर घाटातील महल। साधारणतः 2 कंचनीचे महल जे आहेत ते या भागात सांगितले जातात। अतिशय प्रसिद्ध असलेला कंचनीचा महल हा खामगाव मेहकर रस्त्यावर जानेफळ फाट्यापासून मेहकरकडून आपण आतमध्ये आलो तर तिथे आहे। कवी नाग देशपांडे हे मूळ मेहकरचे आणि त्यांनी एक दीर्घकाव्य कंचनीचा महल या नावाने लिहिलं आहे आणि त्यात तिचं संपूर्ण आयुष्याचा पट त्यांनी त्या कवितेतून मांडला आहे। आपण ती कविता शोधू शकता, पाहू शकता, वाचू शकता। ती कंचनी आणि पातूरच्या घाटातील ही कंचनी ह्या 2 स्त्रिया एकच आहेत का की 2 वेगवेगळ्या आहेत, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतांतर आहेत। परंतु कंचनीचा महल म्हणूनच या आजूबाजूच्या परिसरात हा प्रसिद्ध आहे। बघूया हा महल काय होता।
आणि त्याची आजची स्थिती काय आहे। मित्रों, हिंदीत एक कहावत आहे कि खंडहर बताते हैं कि इमारत कितनी बुलंद थी। आज हा कंचनीचा महल जो ढासळलेला पूर्णपणे आपण इथे बघतो आहोत, त्यातल्या खोल्यांची रचना आज आपल्याला स्पष्ट करून सांगता येत नाहीत। फक्त इथे रचनेच्या काही पाऊलखुणा ज्या आहेत त्या आपल्याला तेवढ्या दिसतात। परंतु हे जे खोदलेले खड्डे तुम्हाला दिसत आहेत, तर हे धनाच्या लालसेपोटी खोदलेले खड्डे आहेत। कारण या परिसरात जे बोर्डी नदीत सोन्याच्या गिन्या सापडल्या होत्या आणि मग तेव्हापासून त्या नदीला सुवर्ण असं नाव झालं, तर त्याच लालसेने जुन्या ज्या काही इमारती आहेत त्या इथल्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत ते खोदायला लागले आणि त्यातून काही सापडते का हे बघायला लागले आणि त्यात एक फार समृद्ध वारसा आपण नष्ट करतो आहेत हे त्यांच्या लक्षात देखील आलं नाही। तर हा तो महल आहे। मी आधीच सांगितल्याप्रमाणे कंचनीचा महल। कोण होती ही कंचनी? तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रदेश जो आहे हा हैदराबादच्या निजामाच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि मोगलांचं आधिपत्य जे होतं ते बऱ्हाणपूरपासून आपण निघाल्यानंतर बाळापूरपर्यंत होतं। बाळापूर हे त्यावेळी मोगलांचं एक फार मोठं सत्ता केंद्र होतं। म्हणजे साधारणतः हैदराबादच्या निजामावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून देखील बाळापूरची निवड केली असावी। तिथला किल्ला पाहण्यासारखा आहे, तो पुढे आपण कव्हर करणारच आहोत। आणि मग त्यावेळी दोन प्रकारचे रस्ते असायचे, एक व्यापाराचा रस्ता वेगळा आणि सैन्याच्या हालचालीचा मार्ग वेगळा। तर ही जुनी हा जो रोड मगाशी मी जो सांगितला आहे ही जुनी पायवाट आहे, हा जुना रस्ता आहे, दोन राज्यांना जोडणारा, दोन शाह्यांना जोडणारा आणि व्यापारीसुद्धा हा फार जुना मार्ग आहे। मग या मार्गांवर त्यावेळी दळणवळणाची साधने फार नव्हती, त्यावेळी फास्ट कम्युनिकेशन नव्हतं। तर मग अशावेळी मुक्काम दर मुक्काम किंवा मजल दर मजल करत सैन्याच्या हालचाली होत असत किंवा व्यापारी लोक जात असत। तर मग त्यावेळी त्यांच्या विश्रामाच्या आरामाच्या काही ठिकाणं होती, त्याला पाडाव असं म्हटलं जातं की पाडाव एखाद्या ठिकाणी एखाद्या सैन्याचा पाडाव पडला। पण मग त्या सैन्यातील जे काही सरदार होते, बडे सरदार होते किंवा नेते होते, या नेत्यांच्या मनोरंजनासाठी त्या काळातील त्या व्यवस्था ज्या आहेत त्या असायच्या। आणि मग आपण जर ज्या ठिकाणी आत्ता उभं आहोत या ठिकाणून आजूबाजूची सर्वच गावं जी आहेत ती दूर आहेत। म्हणजे पातूर हे जे मुख्य ठिकाण आहे इथलं ते सुद्धा बरंच लांब आहे। तर मग या ठिकाणी या जंगलात या अरण्यात निबिड शांततेत ही कंचनी जी आहे हिला राजाश्रय होता आणि तिच्यासाठी हा महल बांधून दिला होता। असं सांगतात की हा महल एकेकाळी 3 मजली होता, जो आज पूर्णतः ढासळला आहे। म्हणजे इव्हन इथल्या जे घडीव चिरे आहेत, दगड आहेत, ते सुद्धा लोकांनी, नतद्रष्ट लोकांनी जे आहेत ते नेले आहेत। आत्ता फक्त केवळ आणि केवळ दगड आणि मलबा आपण इथे पाहतोय। मग ही जी कंचनी होती जी गायन करून, नृत्य करून व्यापारी असतील किंवा मग सैन्यातील बडे सरदार असतील यांचं मनोरंजन करायची, तर एकेकाळी इथे घुंगरांचे आवाज निनादले, इथे पखवाज वाजला, इथे सारंगी वाजली, इथे तबला वाजला, इथे तिच्यासोबत अनेक तिच्या को आर्टिस्ट नाचल्या असतील, त्यांनी आपली कला सादर केली असेल। परंतु आज साधा दिवा किंवा पणती देखील तिचं थडगतर नामशेष आहे, ते इथे नाहीच आहे। त्यावर सुद्धा कोणी लावत नाही, इकडे कोणी वाट वाकडी करून तिचा एकेकाळचा हा समृद्ध वारसा बघायला देखील येत नाही। आपण इथे जेव्हा येतो बघतो तर आजही काही घडीव दगड आणि त्यावर केलेली कलाकुसर जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल, या शैलीवरून एक साधारणतः काळ आपल्याला सांगता येईल की तिचा काळ कोणता असावा, की त्या काळात त्या प्रकारची शैली। आता इथे एक खांब आपण ढासळलेला पाहतो आहे, हे खोदकाम जे केलं आहे हे धनाच्या लालसेपोटीच केलं आहे। तर झूम करून आपल्याला जर हे दाखवता आलं तर हा घडीव एक दगड काहीसा वर आहे, पिल्लरच असावा, आणि काहीसा आत आहे। पुन्हा इथे काही रचना आपल्याला दिसतात, जी दगडं या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध होती ती भिंतींच्या चिऱ्यांमध्ये जी आहेत ती टाकण्यात आली। आणि आज इथे उगवलेली झाडं असतील, त्यांच्या मुळं असतील, त्यापासून देखील महालाला फार मोठं नुकसान पोहोचल्याचं लक्षात येईल। म्हणजे याची
एक आकृती कशी असेल याचा कयास लावणं आज मोठा मुश्किल आहे. परंतु एक समृद्ध काळ या जागेने पाहिला, एक समृद्ध कला या जागेने अनुभवली. मित्रो, सुरुवातीला मी असं म्हणालो की इतक्या निबिड अरण्यात, इतक्या जंगलात हा महल का बांधला असेल. हे काय ठिकाण आहे की जे एवढ्या जंगलात, एवढ्या उंचीवर, घनदाट अरण्यात बांधावंसं वाटलं असेल. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की त्यावेळी अशा प्रकारच्या कंचनी असेल, गणिका असेल किंवा अशा प्रकारच्या स्त्रियांकडे जाणं, त्यांची कला पाहणं याला फार समाजाची मान्यता नव्हती. त्यामुळे थोडं इब्रत किंवा इज्जत या भीतीपोटी देखील लोक अशा स्त्रियांकडे चोरून लपून जात असत आणि त्यांची कला बघत असत. त्यासाठी दूर कुठेतरी गावाच्या जंगलात तिला स्थान दिलं असावं. परंतु कलेला जरी राजाश्रय असला, कलावंताला जरी पेन्शन किंवा राजाकडून बिदागी मिळत असली किंवा त्याची कला सादर केल्यानंतर उपहार मिळत असले, तरी समाजाने त्यांच्या कला स्वीकारल्या नव्हत्या. विशेषतः स्त्रियांनी अशा पद्धतीनं नाचणं आणि पुरुषांनी ते बघायला जाणं याला फार समाज मान्यता नव्हती. त्यामुळे देखील दूर कुठेतरी जंगलात, गावाच्या बाहेर हा महल तिला बांधून दिला असावा किंवा तिनं बांधला असावा आणि आपली कला सादर करून तिने आपल्या उदरनिर्वाहाची वाट शोधली असावी. परंतु आज संपूर्ण महल ढासळला आहे. आपल्याला इतिहास निर्माण करता येत नाही. निदान आपल्या पूर्वजांनी आपल्या पुढ्यात जो इतिहास ठेवला आहे तो देखील आपल्याला राखता येत नाही. इतके कपाळकरांटे आपण आहोत. खरं तर ह्या वास्तू जपल्या पाहिजेत, यांचं जतन झालं पाहिजे, पुनर्बांधणी झाली पाहिजे किंवा त्या लोकांसमोर आल्या पाहिजेत. हाच एक प्रयत्न या निमित्ताने आमच्या चॅनलचा आहे. आपण बघणार आहोत की ही कोण होती, कुठल्या धर्माची होती आणि कुठल्या पंथाची ती उपासक होती. चला तर मग मित्रो, कलावंताला कुठली जात नसते, कुठलाच धर्म नसतो. कला हाच त्याचा धर्म असतो आणि रसिक श्रोत्यांचं, मायबापाचं प्रेम हेच त्याची संपत्ती असते. पण तरीही आपण नावात, आडनावात जात शोधतो, धर्म शोधतो. तुम्ही इथे जे बघत आहात ती महादेवाची पिंड, काळाच्या उदरात भग्न झालेली किंवा भग्न केलेली. आज यावर शिवलिंग नाही आहे, केवळ पिंडीचा अर्धा भाग आपल्याला इथे दिसतो. यावरून आपल्याला एक कयास असा बांधता येईल की ती शैवपंथीय असावी, शिवाची उपासक असावी आणि धर्माने हिंदू असावी. कदाचित तिथे त्यावेळी शिवाचं मंदिर देखील तिने बांधलेलं असावं. आज या परिसरात केवळ या समृद्ध इतिहासाच्या खुणा आपल्याला दिसतात. ह्या खुणा पाहिल्या पाहिजेत, पुढच्या पिढीपर्यंत त्या पोहोचवता आल्या पाहिजेत. हाच एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून आमचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा इतरांपर्यंत ही माहिती पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा. आणि तुमची चांगली किंवा वाईट जी कोणती कमेंट असेल ती स्वीकारार्ह आहे, स्वागतार्ह आहे. कमेंट देखील करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ट्यून करा, चॅनल बघत राहा.